हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर इन SV ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत विकास गोल्डन ग्रामर क्लास 1 लेसन नंबर 6 ए अँड ॲन. ए अँड ॲन. चला तर पाहून घेऊया. ए कुठं यूज करायचं आहे अँड ॲन कुठं यूज करायचं आहे. द लेटर AEIOU आर कॉल्ड वॉवेल्स. तर आपण ऑलरेडी खूप वेळा पाहिलेलो आहोत. तर AEIOU या लेटर्सना वॉवेल असे म्हणतात. काय म्हणतात? वॉवेल असे म्हणतात. वी यूज अँड बिफोर द वर्ड्स दॅट बिगिन विथ द वॉवेल साऊंड. आणि जे वर्ड्स वॉवेल साऊंडनं स्टार्ट होतात, जे वर्ड्स वॉवेल साऊंडनं स्टार्ट होतात त्या वर्ड्सच्या समोर कुठला हा येणार आहे वर्ड? ॲन हा वर्ड येणार आहे. काय येणार आहे? ॲन. एक्झाम्पल्स देण्यात आलेला आहे पहा. ऍपल जो वर्ड आहे तो ए पासून स्टार्ट होतोय, तर ए हा काय आहे? वॉवेल आहे. एग हा जो वर्ड आहे ई पासून स्टार्ट होतोय, तर ई सुद्धा काय आहे? वॉवेल आहे. इंक पॉट जो वर्ड स्टार्ट होतोय तो आय पासून स्टार्ट होतोय, तर आय सुद्धा काय आहे? वॉवेल. तसंच ऑक्स आणि यू. ऑक्स हा ओ पासून स्टार्ट होतोय, तर अम्ब्रेला हा यू पासून स्टार्ट होतोय, तर हे सगळे काय आहेत? वॉवेल्स. आणि इथं काय म्हणलेलं आहे? जे वॉवेल साऊंड पासून वर्ड स्टार्ट होणार आहेत त्यांच्या अगोदर ॲन हा वर्ड येणार आहे. काय येणार आहे? ॲन हा वर्ड येणार आहे. तर कसं येईल पहा. ॲन ऍपल, ॲन एग, ॲन इंक पॉट, ॲन ऑक्स, ॲन अम्ब्रेला. We use a before words that begin with consonant sound. तर कन्सोनंट साऊंड्स कोणते असणार आहे? AEIOU सोडून, AEIOU हे लेटर सोडून उरलेले जे अल्फाबेट्स आहेत, A to Z मध्ये उरलेले सगळे जे अल्फाबेट्स आहेत AEIOU सोडून, त्या सगळ्यांना कन्सोनंट साऊंड्स असं म्हणतात. काय म्हणतात? कन्सोनंट साऊंड्स म्हणतात. तर त्यांच्या अगोदर काय येणार आहे? ए हा वर्ड येणार आहे. काय येणार आहे? ए हा लेटर आर्टिकल येणार आहे. तर एक्झाम्पल देण्यात आलेलं आहे. AEIOU आपण हे जर सोडलो, हे सगळे जर सोडून दुसरे कुठलेही लेटर्स येऊ द्या, त्या लेटर्सच्या समोर येथे आपल्याला ए हा आर्टिकल्स लिहायचा आहे. एक्झाम्पल्स देण्यात आलेला आहे पहा. अ डॉल, अ जार, अ काइट, अ पेन, अ मॉप, अ वॉल, अ लॅम्प, अ कोट, अ फ्लावर, अ टॉप. तर अशा प्रकारे ए अँड ॲन हा आर्टिकल्स आपण यूज करू शकतो. तर एक्सरसाइज देण्यात आलेला आहे पहा. राईट इन द ब्लँक द नेम ऑफ द ईच पिक्चर्स. पुट ए ऑर ॲन बिफोर ईच नेम. चूज द नेम फ्रॉम द लिस्ट बिलो. तर इथं आपल्याला खाली लिस्ट देण्यात आलेली आहे, तर त्या लिस्ट मधून आपल्याला येथे नावं लिहायची आहेत. ती नावं लिहिण्या अगोदर त्यांच्या समोर आपल्याला ए किंवा ॲन हा आर्टिकल्स त्या नावा अगोदर आपल्याला इथे लावायचा आहे. तर एक एक्झाम्पल्स देण्यात आलेला आहे. तर पॅरेट. पॅरेट हा जो वर्ड आहे हा पी पासून स्टार्ट होत आहे, तर पी हा कन्सोनंट आहे. पी काय आहे? कन्सोनंट आहे. तर त्याच्या समोर ए हा आर्टिकल येईल, तर काय झाला? अ पॅरेट. काय झाला? अ पॅरेट. आईस्क्रीम. आईस्क्रीम जो वर्ड आहे तो आय पासून स्टार्ट होतोय. काय कशापासून स्टार्ट होतोय? आय पासून स्टार्ट होतोय. तर आय हा काय आहे? वॉवेल आहे. आय हा काय आहे? वॉवेल. तर लिहित असताना कसं लिहून घेऊया आपण? ॲन आईस्क्रीम. कारण आय हा काय आहे? वॉवेल आहे. तर आन्सर येईल ॲन आईस्क्रीम. दॅट आफ्टर झेब्रा आहे. झेब्रा हा वर्ड जो आहे तो झेड पासून स्टार्ट होतो. कशापासून? झेड पासून स्टार्ट होतो. तर झेड हा कन्सोनंट साऊंड आहे. तर अ झेब्रा हा आन्सर येईल. काय येईल? अ झेब्रा. दॅट आफ्टर एरोप्लेन देण्यात आलेला आहे. तर एरोप्लेन हा वर्ड ए पासून स्टार्ट होतो. कशापासून? ए पासून स्टार्ट होतो. तर ए हा वॉवेल आहे. तर आन्सर येईल ॲन एरोप्लेन. ॲन एरोप्लेन. फिफ्थ वन आहे रोज देण्यात आलेला आहे. तर रोज जो आहे तो आर पासून स्टार्ट होतो. कशापासून स्टार्ट होतो? आर पासून स्टार्ट होतो. तर आर हा कन्सोनंट आहे. तर आन्सर येईल अ रोज. अ रोज. दॅट आफ्टर सिक्स्थ वन आहे अम्ब्रेला. अम्ब्रेला हा यू पासून स्टार्ट होतो. अम्ब्रेला हा यू वर्ड पासून स्टार्ट होतो. तर यू हा आहे वॉवेल साऊंड. तर वॉवेल साऊंड साठी ॲन हा आर्टिकल येईल. तर आन्सर काय येईल? ॲन अम्ब्रेला. दॅट आफ्टर सेवन्थ वन आहे गोट. सेवन्थ वन आहे गोट. गोट हा जी पासून स्टार्ट होतो. गोट हा जी पासून स्टार्ट होतो. तर जी हा आहे कन्सोनंट. जी हा कन्सोनंट आहे.
तर ए हा आर्टिकल येईल, तर आन्सर येईल अ गोट. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे ऑरेंज. नेक्स्ट वन आहे ऑरेंज. ऑरेंज हा वर्ड ओ पासून स्टार्ट होत आहे, तर ओ आहे वॉवेल, तर वॉवेल साऊंड साठी ॲन हा आर्टिकल येईल, तर आन्सर येईल ॲन अम्ब्रेला. ॲन अम्ब्रेला. तर अशा प्रकारे इथं आपल्याला इन्स्ट्रक्शन सुद्धा देण्यात आलेलं आहे. लर्न दिस, समजून घ्या. ए और ॲन स्टँड्स फॉर अ वन. ए किंवा ॲन हा फक्त एकाच वस्तूसाठी येतो. भरपूर वस्तू असेल तर ए किंवा ॲन तिथं लागणार नाही. जर एकच असेल तर ए तरी येईल किंवा ॲन तरी येईल. तर अशा प्रकारे आज आपण विकास ग्रामर गोल्ड लेसन नंबर 6 ए अँड ॲन हा लेसन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशीच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.